नमस्कार. महाराष्ट्र दर्पण मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या महाराष्ट्र दर्पणच्या व्यासपीठावर असं एक व्यक्तिमत्व आहेत जे अंमळ तालुक्यातील इतर तरुणांना, विशेषतः बेरोजगार तरुणांना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी अतिशय शून्यापासून विश्व निर्माण केलेलं आहे. मोबाईल व्यवसाय त्यांनी एक उंच स्तरावर नेऊन इतरांना म्हणजे व्यवसायाकडे कसं वळावं ही प्रेरणा त्यांनी दिलेली आहे. आज आपल्या व्यासपीठावर आहेत अमित ललवानी. आज आपण त्यांच्याशी हितगुज करूया. अमितजी, आपलं दर्पण मध्ये स्वागत आहे. नमस्ते. अमितजी, नेमकं आज आपण जे विश्व उभं केलेलं आहे म्हणजे मोबाईल शॉपचं जे विश्व उभं केलेलं आहे, आज त्याची प्रगती पाहता तालुक्यांना म्हणजे तालुक्यातील तरुणांना नव्हे तर इतरांना सुद्धा एक प्रेरणादायी ठरत आहे. मला सांगा, नेमकं तुमच्या व्यवसायामध्ये काय, नेमकं तुमच्या व्यवसायाबद्दल काय सांगाल? काय त्याच्यामध्ये सेलिंग होते म्हणजे विक्री होते? काय तुम्ही सर्व्हिस देता? काय सांगाल तुम्ही? मी महावीर मोबाईल चालवतो. मोबाईल सोबत माझ्याकडे टीव्ही, फ्रीज आणि होम अप्लायन्सेस आणि मोबाईलचे स्पेअर पार्ट होलसेलिंग आहे. याद्वारे लोकांची दैनंदिन गरजा ओळखून सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या कस्टमरची गरजा पूर्ण करण्याचे काम मी करत आहे. या क्षेत्रात माझ्याकडे ज्याप्रमाणे मोबाईल आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, तसं मोबाईलचे प्रत्येक स्पेअर पार्ट स्क्रू पासून डिस्प्ले पर्यंत या सगळ्या गोष्टी मी उपलब्ध करून देतो. व्हेरी गुड. आज जर खरं पाहता की प्रत्येक तरुण हा शिक्षण घेत असतो. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची इच्छा त्याच्या मनात असते आणि तो पुढे शिक्षण करत असतो. आणि सध्याची परिस्थिती पाहता शिक्षण केल्यानंतर नोकरी मिळेलच याची शाश्वती नसते. म्हणून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. या धारणेला तुम्ही तडा देत एक व्यवसाय उभा केला. नेमकं या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळलात, काय सांगा? मुळात व्यवसाय हा मी 2010 पासूनच सुरू केला होता. धुळ्यात माझ्या युनिनॉरचं डिस्ट्रीब्युशन होतं. याची पार्श्वभूमी माझ्या आजोबांपासूनच आहे की मांडळ हे आमचे गाव आहे, मूळ मुडी मांडळ. त्या गावात आजोबा शेतीसोबत व्यवसाय करत होते. त्यांच्या मेडिकल आणि कापडाचा व्यवसाय होता. वडील डॉक्टर असल्या कारणाने त्यांनी मला नेहमी शिक्षणाकडे कल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर माझ्या व्यवसायाची रुची पाहून मला व्यवसायातही त्यांनी जाण्यासाठी प्रेरणा दिली. मुळात वडिलांचा प्रामाणिकपणा आणि स्वावलंबनपणा हा गुण मी त्यांच्याकडनं स्वीकारून या बिझनेसला सेटअप केला. आणि यानंतरही ह्या गोष्टीला कसं वाढवता येईल, लोकांच्या गरजा कशा पूर्ण करता येईल या गोष्टीकडे माझं लक्ष असणार आहे. तुम्ही हा व्यवसाय म्हणजे सुरुवात केली आणि तुम्ही एक चांगल्या मार्गावर म्हणजे यशस्वीतेकडे म्हणजे यशस्वीच्या पलीकडे तुम्ही मार्गस्थ आहात. नेमकं या व्यवसायाला म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यामागे तुमचं प्रेरणास्थान काय सांगा तुम्ही? माझे प्रेरणास्थान मी माझ्या वडिलांनाच मानतो. माझ्या आई वडिलांनी मला या व्यवसायाकडे जाण्यासाठी खूप मोठा सपोर्ट दिलाय आणि आई वडिलांचा सपोर्ट मिळाल्यानंतर सारा जगाचा सपोर्ट त्याला असतो. असंख्य लोकांचं प्रेमही मला यासोबत लाभलेलं आहे. व्यवसाय करत असताना फक्त व्यापार आणि पैसा कमवणे हा दृष्टिकोन माझा कधीच नव्हता. तो नंतरही राहणार नाही. माझ्या दृष्टिकोनातून आलेल्या माझ्या कस्टमरचे गरज ओळखणे, त्याला पाहिजे असणारी गोष्ट उपलब्ध करून देणे आणि त्याची गरज समजून त्याला तीच वस्तू समोर ठेवून मग त्यांना ती विक्री करायची आणि त्यांचे पूर्ण समाधान करून द्यायचे, हे माझं ध्येय असतो. पैसा कमवणं हा माझा ध्येय पहिल्यापासूनच नव्हता. दुसरी गोष्ट, व्यवसाय करताना मला शिक्षणाचा नक्कीच लाभ झाला. माझा MBA 2014ला मी पूर्ण केला. पण मी एक व्यवसायाकडे कल याच्यासाठी ठेवला की मी कुठं रोजगार बनावा, त्यापेक्षा 8 लोक माझ्याकडे ऑलरेडी काम करत होते, तर मी एवढे लोकांना जर रोजगार देऊ शकतो तर मी आजच्या तरुणांनाही ते सांगेल की बाबा तुम्ही व्यवसायाकडे जा आणि तुम्ही रोजगार न मागता तुम्ही लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या. कुठलाही व्यवसाय असेल किंवा कुठलाही क्षेत्र असेल, जेव्हा आपण वाटचाल करत असतो तर त्यावेळेस अडीअडचणी येत असतात. नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये पण तुम्हाला अडचणी आल्या असतील. नेमकं तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, काय सांगा? व्यवसाय सुरू करत असताना प्रत्येक गोष्टीचं एक बॅकग्राऊंड लागतं. जर तुम्ही व्यवसाय सुरू करताय तर तुम्हाला सरकारवर परवानगी घेणे, शॉपॅक लायसन घेणे, GST घेणे, अशा कागदांची पूर्तता ही वेगळी. त्याच्याहून मोठी गोष्ट फायनान्शियल तुम्हाला तुमचं अस्तित्व उभं करावं लागतं.
पण सध्याच्या परिस्थितीत सरकारी योजना, बाकी कर्ज, बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे तेवढ्या काही अडचणी फायनान्शियली सध्या उपलब्ध होत नाही. मलाही सुरुवातीला छोट्या प्रमाणावर मी व्यवसाय सुरू केला, फायनान्शियल अडचण आलीच, पण संयम ठेवल्यानंतर हळूहळू या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत गेलो आणि आज तुम्ही बघताय की असंख्य लोकांच्या प्रेमामुळे मी या गोष्टीपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. व्हेरी गुड. आता तुम्ही जो व्यवसाय उभा केलेला आहे तर नेमकं त्याच्यामध्ये तुम्ही काय काय सुविधा देतात, म्हणजे जेणे माझ्याकडे जर एक स्टुडंट येतोय तर त्या स्टुडंटला त्याच्या अभ्यासाला लागणारा प्रोडक्ट कोणता आहे माझ्याकडे, त्याला कितपत गोष्टीचा उपयोग होऊ शकतो आणि कमीत कमी पैशात कमीत कमी गोष्टींमध्ये त्याला मी काय उपलब्ध करून देऊ शकतो, ही मानसिकता मी आणि आमच्या स्टाफमध्ये असते. तसंच येणारा एखादा वृद्ध जरी असला तर त्याला नाही बी कळत असला तर आमचा स्टाफ त्या गोष्टीला त्यांना मदत करत असतो. तर माझं एकच आहे की माझ्या आलेल्या ग्राहकांची गरज काय ती ओळखून त्यांची पूर्तता करून त्यांचं समाधान करून देणे हेच माझ्या व्यवसायाचं मूळ ध्येय. व्हेरी गुड. त्याच्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय काय सांगाल तुम्ही? आता असलेल्या माझा जो सेटअप आहे महावीर मोबाईल्स, तिथं थोडी जागेची कमीमुळे किंवा असंख्य ग्राहकांचा सपोर्ट वाढत जातोय, तर त्या दृष्टीने मी या दालनात आता 9 एप्रिलला पदार्पण करीत आहे. 9 तारखेला पाडव्याच्या दिवशी मी महावीर मोबाईलची ओपनिंग करत आहे. इथं मी लोकांना घरोपयोगी वस्तू, होम अप्लायन्स पण मी उपलब्ध करून देणार आहे. मोबाईल सोबत त्यांना टीव्ही, फ्रीज, बाकी सगळ्या गोष्टींचीही पूर्तता इथून मी पूर्ण करणार आहे. तर ह्या गोष्टीला म्हणजे पूर्ण करण्यासाठी मला खूप मोठा कालावधी लागला, पेशन्स लागला, पण तुम्हा सर्वांच्या पाठिंबामुळे, लोकांच्या पाठिंबामुळे मी इथपर्यंत आज आहे आणि यापुढे अशी सेवा देत राहणार. भरमसाठ विद्यार्थी शिक्षण करतायत आणि नोकरीच्या मागे धावत आहेत, मात्र त्यांना नोकरी मिळेल याची गॅरंटी नाहीये, शाश्वती नाहीये. तर अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? ज्याप्रमाणे मी शिकलोय, बाहेर पण शिकलोय MBA साठी, तर मी प्रत्येक ठिकाणच्या स्टुडंट्सला ओळखतो. भारतभरात वाढती लोकसंख्या पाहता आणि उपलब्ध असलेली रोजगाराची संधी पाहता प्रत्येकाला रोजगार मिळेल याची हमी नाहीये. मग माझ्या असं सध्याच्या तरुणांना असं सांगणं आहे की त्यांनी व्यवसायाकडे कल घ्यावा, त्यांनी फक्त जॉब मागे धावू नये. छोटा का व्यवसाय असेल, तुम्ही व्यवसाय सुरू केला पाहिजे. छोटा व्यवसाय तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवून वाढवू शकता. बिझनेसला व्याप नसतो, तुम्ही कितीही व्याप करू शकता, कितीही वाढवू शकता, स्वतःची कंपनी स्थापन करू शकता. आणि भारतात असे असंख्य व्यापारी आहेत की जे आपले आदर्श बनून आपल्या भारतात आपल्याला दिसतात. त्यामुळे सध्याच्या तरुणांना तेवढंच सांगू इच्छितो की फक्त जॉब म्हणून आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवू नका. तुमच्यात जी स्किल आहे किंवा तुमची जी आवड निवड आहे त्या हिशोबाने तुम्ही त्या बिझनेसची सुरुवात करावी. भले ते छोटा असो, मोठा असो, कुठल्याही परिस्थितीचा बिझनेस असो, बिझनेस हा बिझनेस असतो, म्हणून त्याला तुम्ही सुरुवात करावी. आणि फक्त जॉब मागे धावून आपल्याला स्वतःला एक केंद्रित करून घेऊ नका. अनलिमिटेड तुम्ही विचार करा, तुमच्या श्रमचा, तुमच्या बुद्धीचा वापर करून व्यवसायाला वाढवा आणि रोजगाराची संधी लोकांना उपलब्ध करून द्या की तुमच्याकडे 10 रोजगार कसे असते त्याची तुम्ही संधी बघावी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अमित ललवानी यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आज आपण हेतूच का केलंय हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अमित ललवानी यांचं व्यक्तिमत्व इतर तरुणांना तर प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण त्यांच्याशी हितकूच केलेलं आहे. नक्कीच त्यांचे विचार इतरांना प्रेरणादायी ठरतील आणि त्यांचा आदर्श घेऊन नक्कीच काही तरुण जे बेरोजगारीने मारलेले आहेत, बेरोजगारीने सतावलेले आहेत, नक्कीच अमित ललवानी यांच्या वक्तव्यातून म्हणजे प्रेरक होतील आणि ते नक्कीच व्यवसाय वरतील. आपण अमितजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद.